हाय स्टुडंट, आज आपण बघा ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. मॅट्रायसिसच्या चॅप्टरमध्ये लास्ट पार्टला आपण सुरुवात करणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस त्याच्यामध्ये सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन ह्याचेच दोन टाईप पडतात. त्यातला फर्स्ट आहे मेथड ऑफ इन्व्हर्शन आणि सेकंड आहे मेथड ऑफ रिडक्शन. पण आता सध्या 2020 ते 21 म्हणजे तुमच्या बॅचला ही सेकंड मेथड डिलेटेड सिलेबसमध्ये, त्यामुळे आता फक्त आपण मेथड ऑफ इन्व्हर्शन याचा स्टडी करणार आहोत. मेथड ऑफ रिडक्शन या दोन्ही मेथड्स CETला असतील, GEला असतील, पण आता बोर्डला मेथड ऑफ इन्व्हर्शन फर्स्ट मेथडच आहे. ठीक आहे, आता मेथड ऑफ इन्व्हर्शन, तर मेथड ऑफ इन्व्हर्शनची थेअरी थोडी बघूयात. त्या थेअरीवरून आपण एक्झाम्पल्स बघूयात. आता काय करता येईल बघा, मेथड ऑफ इन्व्हर्शनमध्येच आता कन्सिडर द लिनियर इक्वेशन असतील. लिनियर इक्वेशन असतील A1x प्लस B1y इज इक्वल टू C1, फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन A2x प्लस B2y इज इक्वल टू C2. हे दोन लिनियर इक्वेशन आहेत. हे दोन लिनियर इक्वेशन आपण वेगवेगळ्या मेथडनी सोडवू शकतो. हे दोन लिनियर इक्वेशन आपण 10वीमध्ये क्रॅमर रूल किंवा ग्राफिकल मेथड या मेथडनी सोडवले आहेत. पण आता सध्या या मॅट्रायसिसमध्ये ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस मॅट्रिक्सचा यूज करून हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत, म्हणजे एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, त्या दोन इक्वेशनलाच मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे. इथे व्हेरिएबल कुठले मिळतात बघा, एक्स आणि वाय, आणि त्या व्हेरिएबल एक्स आणि वायचेच कोएफिशियंट आहेत A1, B1, A2, B2. ठीक आहे, आणि C1, C2 कॉन्स्टंट आहेत. मग आता आपण कोएफिशियंट एक्स आणि वाय या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स लिहिणार आहे. तो मॅट्रिक्स असेल A1, B1, A2, B2. म्हणजे एक्सचा कोएफिशियंटचा फर्स्ट कॉलम काय मिळाला बघा, A1, A2. वायच्या कोएफिशियंटचा सेकंड कॉलम B1, B2 हा मिळाला आपल्याला. कॅपिटल A म्हणून डिनोट करू शकतो. एक्स आणि वायचा कोएफिशियंट, एक्स आणि वायच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स मिळाला. नंतर हे जे काय एक्स आणि वाय व्हेरिएबल आहेत त्याचा एक मॅट्रिक्स, त्याचं नोटेशन आपण कॅपिटल एक्सने डिनोट करू शकतो. म्हणजे हा व्हेरिएबलचा मॅट्रिक्स मिळाला. नंतर जो काय कॉन्स्टंट आहे C1, C2 हा एक मॅट्रिक्स, त्याला डिनोट करू शकतो आपण कॅपिटल बीने, आणि हा असेल कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स. ठीक आहे, काय बघा, कॅपिटल A इज इक्वल टू कशाचा मॅट्रिक्स असेल, हा एक्स आणि वायच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स असेल. कॅपिटल एक्स व्हेरिएबलचा मॅट्रिक्स, एक्स आणि स्मॉल एक्स आणि वाय, आणि कॅपिटल B कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स. मग त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळेल, दॅट इज एक्स इज इक्वल टू B हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. म्हणजे जे काय दिलेले इक्वेशन असतील मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं. मग आता समजा सपोज जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, 2x प्लस वाय इज इक्वल टू 3. सेकंड इक्वेशन 4x प्लस 2y इज इक्वल टू 1. हे दोन इक्वेशन आहे. हे दोन इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय मिळेल, कॅपिटल A इज इक्वल टू एकचा कोएफिशियंटचा कॉलम लिहू शकतो आपण 2, 4. नंतर वायच्या कोएफिशियंटचा कॉलम, वायचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे तो 1 आहे, नाही तर काय नाही म्हणजे 2 आहे, 1, 2. हा कॅपिटल A मिळाला. नंतर कॅपिटल एक्स आणि वाय स्मॉल असतील व्हेरिएबल. नंतर B कॉन्स्टंट C1, C2 म्हणजे 1. या मेथडने दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये आपण या फॉर्मने इक्वेशनवरून मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. लिहिल्यानंतर आता हे सोडवायचं असेल तर बघा, मेथड ऑफ इन्व्हर्शनमध्ये सोडवायचं असेल तर त्याची थेरी काय आहेत. त्यावेळेस A मॅट्रिक्स जो काय असेल हा तो इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला पाहिजे, म्हणजे तो A इन्व्हर्स काढून घ्यावा लागेल. आता A इन्व्हर्स तर कसं काढणार तुम्ही, दिलेला मॅट्रिक्स 2 असू देत किंवा 3 असू देत, त्याचा डिटरमिनंट काढल्यानंतरच तो A मॅट्रिक्स एक्झिस्ट होईल. तो एक्झिस्ट झाल्यानंतर त्याचा A इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. काय करणार, A इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. A इन्व्हर्स फाइंड करण्यासाठी दोन मेथड आहेत, एलिमेंटरी रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, किंवा फर्स्ट मेथड रो किंवा कॉलम, सेकंड मेथड असेल ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथडने दोन्ही मेथडनी सोडवू शकता. ॲडजॉइंट मेथडनी सोडवल्यानंतर जे काय ॲडजॉइंट मेथडनी काढल्यानंतर काय करणार बघा, तिथं प्री मल्टिप्लाय इक्वेशन असेल AX इज इक्वल टू B बाय A इन्व्हर्स. A इन्व्हर्स तुम्ही काढून घेणार. ही जे काही इक्वेशन आहे प्री मल्टिप्लाय करायचं A इन्व्हर्स, म्हणजे त्यावेळेस मिळेल A इन्व्हर्स इंटू A
एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. या टाईपमध्ये ए इनवर्स इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी हे इक्वेशन मिळतं. मग आता तुम्ही ए इनवर्स काढून घेणार या एक्झाम्पल्समध्ये रो किंवा कॉलम किंवा ॲडजॉइंट मेथडने. तिथं एक्स इज इक्वल टू ए इनवर्सची व्हॅल्यू पुटअप करायची. बी मॅट्रिक्स म्हणजे कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स आणि या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करणार आणि एक्स म्हणजेच काय असणार आपला स्मॉल एक्स आणि वाय दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. त्यावेळेस तुम्हाला एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू व्हॅल्यू काहीतरी मिळतील. हे मेथड थेरीच्या फॉर्ममध्ये झाली आहे. त्याच्यानंतर आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. बघा त्याच्यामध्येच ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेसमध्येच टाईप नंबर फर्स्ट बघूयात. क्वेश्चन फिक्स आहे. काय क्वेश्चन आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्शन मेथड. त्याच्यामध्ये दोन इक्वेशन दिलेत. पहिलं इक्वेशन एक्स प्लस 2y इज इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन प्लस 3 इंटू वाय इज इक्वल टू 3. हे दोन इक्वेशन. या दोन इक्वेशनवरून आपल्याला त्या ए एक्स इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये तो मॅट्रिक्स लिहून घ्यायचा आहे. मग आपण इथं सोल्युशनमध्ये लिहूयात. वी राईट the given equation in the matrix form. In the matrix form काय मॅट्रिक्स फॉर्म आहे आपला ए एक्स इज इक्वल टू बी. कॅपिटल नोटेशन येतील. आता कॅपिटल ए काय मिळेल वेअर कॅपिटल ए हा असणार आहे एक्स आणि वायच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स. म्हणजे एक्सचा कोएफिशियंट आहे इथं 1, इथं सेकंड 2, वायचा कोएफिशियंट सेकंड कॉलम 2 3. हा कॅपिटल ए मिळाला. कॅपिटल एक्स असेल स्मॉल एक्स आणि स्मॉल वाय आणि बी कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स 2 3 लिहून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे दिलेला मॅट्रिक्स डिटर्मिनंटमध्ये लिहायचा 1 2 2 3. हा डिटर्मिनंट सोडवायचा 3 मायनस 2 इंटू 2 4 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -1. डिटर्मिनंट -1 म्हणजे व्हॅल्यू मिळाली. त्याच्यावर ए इनवर्स एक्झिस्ट होतोय म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता ए इनवर्स एक्झिस्ट होतोय म्हणजे आपल्याला ए इनवर्स लागणार आहे. मग ए इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी दोन मेथड आहेत बघा. एकतर तुम्ही ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय रोनी सोडू शकता किंवा ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आय कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी किंवा ॲडजॉइंट मेथडनी पण सोडू शकता. ठीक आहे. आता ॲडजॉइंट मेथडनी जर सोडवायचं असेल तर ॲडजॉइंट मेथडनी सोडवण्यासाठी काय फॉर्म्युला आहे ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. ठीक आहे. आता 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली आहे. फक्त आपल्याला लागणार आहे ॲडजॉइंट ऑफ ए. ॲडजॉइंट ऑफ ए कसं काढणार 3 किंवा 4 मार्काचे टाईपचे. हा आहे 2x2 ऑर्डर. ॲडजॉइंट काढण्यासाठी 2x2 ऑर्डर्स आपण डायरेक्ट काढू शकतो इथं. ठीक आहे. पण 3x3 ऑर्डरचा असेल तर आपल्याला एलिमेंट काढावे लागतात. ॲडजॉइंट काढताना इथं काढताना 4 एलिमेंट येतील आणि 3x3 ऑर्डरचा असेल तर 9 एलिमेंट येतील. आपण तो टाईप बघितला आहे. आता डायरेक्ट ॲडजॉइंट काढायचं इथं पूर्ण 4 एलिमेंट काढत बसायचे नाही आहेत. तर डायरेक्ट शॉर्ट मेथडने ॲडजॉइंट काढायचं असेल तर कसं काढता येईल बघा. ॲडजॉइंट ए इज इक्वल टू हा इथे दिलेला मॅट्रिक्स आहेत. डायगोनल एलिमेंट 1 3 आणि नॉन डायगोनल एलिमेंट कुठले आहेत बघा 2 2. हे डायगोनल आणि ही नॉन डायगोनल एलिमेंट. ॲडजॉइंट ए काढताना चेंज द डायगोनल एलिमेंट चेंज करायचे डायगोनल एलिमेंट. मग आता इथं 1 3 आहेत चेंज करायचे म्हणजे आदला बदल करावा लागेल 3 1 केलं. नंतर नॉन डायगोनल एलिमेंटचे साईन चेंज करायचे फक्त. म्हणजे योगायोगाने इथं 2 2 सेम एलिमेंट आलेत -2 -2. हे नीट लक्ष द्या बघा. काय चेंज करायचं आहे डायगोनल एलिमेंट चेंज करायचे आहेत आणि नॉन डायगोनल एलिमेंटचे ओनली साईन चेंज करायचे. तेच केले मी 1च्या ठिकाणी 3 3च्या ठिकाणी 1 आणि नॉन डायगोनलचे एलिमेंटचे साईन चेंज केले. त्याच्यावरून हा आपल्याला मिळाला ॲडजॉइंट ऑफ ए. जसं की आपण त्या फॉर्म मेथडनी काढत होतो कॅपिटल ए आय जे इज इक्वल टू -1 आय प्लस जे इंटू एम आय जे त्या फॉर्म्युल्याने 4 एलिमेंट. आता हे सोपं आहे म्हणून डायरेक्ट आपण काढू शकतो 3 मार्काच्या एक्झाम्पल्समध्ये. आता बाय ॲडजॉइंट मेथड
ए इनवर्स काढण्याचा फॉर्म्युला ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए. व्हॅल्यू पुटअप करायच्या. ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू -1. ॲडजॉईंट ए काढून घेतले आपण 3 -2 -2 1. हे -1 आत घेऊन जायचं, साईन चेंज होईल. त्याच्यावर एलिमेंट जर मायनस आहे ते प्लस होतील आणि मायनस प्लस असणारे मायनस 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 असल्यामुळे -3 -2 +2 -1. हा मिळाला आपल्याला ए इनवर्स. कुठल्याही मेथडनी काढू शकता तुम्ही, रो किंवा कॉलम किंवा ॲडजॉईंट मेथडनी. ठीक आहे. नंतर बघा आता काय करता येईल. प्री मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू बी बाय ए इनवर्स. जे काय ए एक्स इज इक्वल टू बी हे इक्वेशन आहे, त्याला काय करायचं, प्री मल्टिप्लाय. प्री म्हणजे आधी मल्टिप्लाय करायचं ह्या इक्वेशनला. म्हणजे ए इनवर्स ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स इंटू ए आयडेंटिटी मॅट्रिक्स एक्स ए इनवर्स इंटू बी. तर रिझन देऊ शकतो, देअरफॉर ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स मिळतो. त्यामुळं एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आता ए इनवर्स काढून घेतले आपण, त्याची व्हॅल्यू पुटअप करायची. एक्स इज इक्वल टू ए इनवर्सची व्हॅल्यू -3 2 2 -1. आणि बी कुठे मॅट्रिक्स बघा, दिलेल्या एक्झाम्पल्सवरून लिहिलं आहे, कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स 2 3. आता हे काय दिसतं, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. एक्स म्हणजे काय असणार आहे आपला, हा व्हेरिएबलचा मॅट्रिक्स स्मॉल एक्स आणि वाय. आता त्याच्यावर मल्टिप्लिकेशन करूया. काय करायचं बघा, मल्टिप्लिकेशन करताना पहिला जो मॅट्रिक्स आहे तो फिक्स रो ठेवायचा आणि दुसरा कॉलम. म्हणजे या फर्स्ट R1 नी C1ला एकच कॉलम आहे, -3 × 2 -6 +2 × 3 6. फर्स्टने मल्टिप्लाय करून सेकंड रोनी 2 × 2 4 -1 × 3 -3. एक्स वाय इज इक्वल टू प्लस मायनस गेट कॅन्सल 0 4 -3 1. सेम इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस या टाईपचे एक्झाम्पल्स आपण 11वीत पण सोडवलेत. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 1. ते म्हणू शकतो आपण इक्वेटिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. त्याच्यावर देअरफॉर एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 1 ह्या व्हॅल्यू मिळाले. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, दोनच इक्वेशन आहेत बघा यात पण. दुसरे एक्झाम्पल्स x + y इज इक्वल टू 4 आणि सेकंड इक्वेशन 2x - y इज इक्वल टू 5. सोल्युशनमध्ये वी राईट द गिवन इक्वेशन इन द मॅट्रिक्स फॉर्म. कुठला मॅट्रिक्स फॉर्म आला मग, ax इज इक्वल टू b वेअर कॅपिटल ए काय येईल, स्मॉल कॅपिटल ए इज इक्वल टू एक्स आणि वाय कोएफिशियंटचा मॅट्रिक्स. एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा कोएफिशियंट 1 आहे. सेकंड एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, वायचा काय नाही म्हणजे तर -1 आहे. कॅपिटल एक्स आणि वाय व्हेरिएबलचा मॅट्रिक्स येईल. कॅपिटल बी कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स 4 आणि 5 येईल. त्याच्यानंतर आपल्याला ए इनवर्स काढायचं आहे. म्हणजे तुम्ही रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन किंवा ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथडने जर काढायचा असेल तर तो इनवर्स एक्झिस्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे तो डिटर्मिनंटमध्ये लिहिला. तो डिटर्मिनंटमध्ये लिहिल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली. डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली -3. तो इनवर्स एक्झिस्ट होतोय. ॲडजॉईंट काढायचं आहे. ॲडजॉईंट ऑफ ए काय केलं बघा, इथं सुद्धा डायगोनल एलिमेंट चेंज केले. 1च्या ठिकाणी -1 आणि -1च्या ठिकाणी 1. नॉन डायगोनल एलिमेंटचे साईन चेंज केले, फक्त ओनली साईन चेंज. इथं 2 आधीच्या एक्झाम्पल्समध्ये 2 2 होता, तर इथं चेंज आहे त्यामुळे फक्त साईन चेंज केले. हा झाला ॲडजॉईंट ऑफ ए. त्याच्यानंतर बाय ॲडजॉईंट मेथड ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. 1 डिवाइड बाय -3 इंटू ॲडजॉईंट ऑफ ए ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर प्री मल्टिप्लाय ए एक्स इज इक्वल टू बी ह्या इक्वेशनला प्री मल्टिप्लाय करणार आहे कशाने, ए इनवर्सने. मग ए इनवर्स
इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. परत इथं रिझन देऊ शकतो देअरफॉर ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याच्यावरून हा आय आला, आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर त्याच मॅट्रिक्सची व्हॅल्यू मिळते. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. एक्स इज इक्वल टू ए इनवर्सची व्हॅल्यू काढून घेतली आपण, 1/-3 पुटअप केली. नंतर बी मॅट्रिक्स 1/-3 इंटू -1 -1 -2 1. बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट 4 5. 1/-3 ॲज इट इज ठेवलं. 1/-3 ॲज इट इज ठेवलं. नंतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे दोन मॅट्रिक्सचं. हा रो ठेवायचा आणि हा कॉलम. फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला -1 इंटू 4 -4 -1 इंटू 5 -5. सेकंड रोनी -2 इंटू 4 -8 1 इंटू 5 5. 1/-3 ॲज इट इज -4 आणि -5 मायनस प्लस -9 4 + 5 -9 -8 आणि +5 -3. नंतर 1/-3 आतमध्ये घेऊन गेलो. त्याच्यानंतर मायनस गेट कॅन्सल 9/3 3. नंतर मायनस गेट कॅन्सल 3/3 1. एक्स इज इक्वल टू एक्स म्हणजे कॅपिटल एक्स व्हेरिएबलचा मॅट्रिक्स एक्स आणि वाय इज इक्वल टू 3 1. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स त्याच्यावरून एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू 1 ह्या व्हॅल्यू मिळाल्या. ठीक आहे. आता आलेलं एक्झाम्पलच्या व्हॅल्यू एक्स आणि वायच्या व्हॅल्यू या आपल्या बरोबर आहेत की नाही या फाइंड आउट पण करता येतात आपल्याला. काय करायचं बघा, त्या एक्झाम्पल्समध्ये एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू 1 या व्हॅल्यू मिळालेत. मग दिलेले एक्झाम्पल्स काय जे दोन इक्वेशन आहेत त्या दोन इक्वेशनचं फर्स्ट इक्वेशन किंवा कुठलं इक्वेशन घ्या. इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. त्याची LHS साईड घ्यायची आणि ह्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. आणि जर RHS व्हॅल्यू मिळाली तर आपलं बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 3 एक्स प्लस वाय 3 + 1 म्हणजे 4. RHS व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. अजून दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण पुटअप करू शकता तुम्ही. हे जे काही एक्झाम्पल्समध्ये दुसरं आहे 2x - y इज इक्वल टू 5. मग आता LHS मध्ये पुटअप करा 2x - y 2 × 3 इज इक्वल टू 2 × 3 6 - 1 इज इक्वल टू 5. RHS मिळालं म्हणजे ह्या ज्या काय व्हॅल्यू काढल्या आहेत त्या आपल्या बरोबर आहेत. आधीच्या एक्झाम्पल्स तुम्ही तसंच चेक करू शकता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू बरोबर आहेत का नाही. थर्ड एक्झाम्पल बघा. 3 इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिले एक्स प्लस वाय प्लस 7z इज इक्वल टू 2 एक्स मायनस वाय प्लस 5z इज इक्वल टू 1 9x - 6y - 9z इज इक्वल टू 1. तोच रिडक्शन मेथडनी काढायचं आहे, इन्व्हर्शन मेथडनीच काढायचं आहे. सोल्युशनमध्ये वी राईट द गिवन इक्वेशन इन द मॅट्रिक्स फॉर्म. कुठलं फॉर्म आहे कॅपिटल एक्स इज इक्वल टू बी. कॅपिटल ए एक्स वाय आणि झेड इथं 3 व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचा मॅट्रिक्स मिळेल. एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा 1 आहे, झेडचा 7. सेकंड इक्वेशन एक्सचा 1 वायचा काय नाही म्हणजे -1 झेडचा काय नाही म्हणजे 5. थर्ड इक्वेशन एक्सचा एक्सचा 9 वायचा -6 झेडचा -9. हा कॅपिटल ए इज इक्वल टू मिळाला. एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल व्हेरिएबल एक्स वाय झेड. बी इज इक्वल टू कॉन्स्टंट 2 1 1. त्याच्यानंतर इन्व्हर्स एक्झिस्ट होतो की नाही बघण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढावं लागेल. डिटर्मिनंटमध्ये तो मॅट्रिक्स लिहायचा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू. तो सोडवताना कसं सोडवणार फिक्स फर्स्ट रोचा यूज करायचा प्लस मायनस प्लस. ठीक आहे. त्याच्यावरून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 114. ठीक आहे. मग त्याच्यावरून ए इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. त्याच्यानंतर आपल्याला ए इन्व्हर्स काढायचं आहे एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा ॲडजॉइन मेथडने. ॲडजॉइन मेथडने जर काढायचं असेल तर आपल्याला कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स आधीचे एक्झाम्पल 2/2 ऑर्डरचा मॅट्रिक्स मिळालेला त्यामुळे आपण डायरेक्ट काढू शकत होतो. पण आता डायरेक्ट काढता येणार नाहीत. म्हणजे आता या टाईपचे एक्झाम्पल सोडवलं तर आपण 9 एलिमेंट कोफॅक्टर काढून घ्यावं लागतील. कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स इन जनरल मॅट्रिक्स लिहिला. नंतर
काढण्याचा फॉर्म्युला दॅट इज काय कोफॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला कॅपिटल AIJ इज इक्वल टू -1 I प्लस जे इंटू MIJ हा फॉर्म्युला आहे. मग फर्स्ट काढला A11 इज कॅपिटल A11 इज इक्वल टू -1 1 प्लस 1 इंटू M11 इज इक्वल टू 1 प्लस 1 2 इवन पॉवर आहे त्यामुळे 1 राहील. मायनर ऑफ एलिमेंट A11 म्हणजे हा दाखवतोय. काय करणार जो एलिमेंट त्याचा रो आणि कॉलम डिलीट करायचा सोडून द्यायचा. उरलेले 2/2 ऑर्डरचा डिटरमिनंट लिहायचा आणि तो सोडवायचा. लिहून सोडवल्यानंतर बघा त्याची व्हॅल्यू मिळाली. मग -1 इंटू -9 मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस 9 परत हे मायनस आणि मधलं मायनस साईन मायनस प्लस 6 इंटू 5 30 प्लस 9 39 फर्स्ट व्हॅल्यू मिळाली. सेकंड A12 इज कॅपिटल A12 इज इक्वल टू -1 प्लस 2 इंटू M12 इज इक्वल टू 1 प्लस 2 3 आहे म्हणजे ऑड पॉवर आहे -1 राहील. M12 म्हणजे हा एलिमेंट आहे हा 1 एलिमेंट त्याचा रो आणि कॉलम सोडायचा उरलेल्या डिटरमिनंटमध्ये लिहिला 1 5 9 -9 सोडवायचा -1 इंटू 1 इंटू -9 -9 मायनस 9 इंटू 5 45 मायनस प्लस मायनस साईन हे मायनस त्यामुळे प्लस व्हॅल्यू मिळाली 54. थर्ड A13 इज कॅपिटल A13 इज इक्वल टू -1 प्लस 3 M13 इज 1 प्लस 3 4 म्हणजे 1 पॉवर आहे 1 राहील 1 प्लस इंटू मायनर ऑफ एलिमेंट हाय जे इथं 7 येईल त्याचा रो आणि कॉलम सोडायचा उरलेले एलिमेंट डिटरमिनंटमध्ये लिहायचे 1 इंटू -6 मायनस आणि हे मायनस प्लस 9 इंटू 1 9 1 -6 प्लस 9 3 फर्स्ट रोजचे एलिमेंट काढलेत बघा मी आत्ता फर्स्ट काढलेत. नंतर सेकंड आणि थर्ड सिमिलर याच मेथडनी काढायचे. सेकंड रोजचे एलिमेंट सिमिलर त्याच मेथडनी काढून बघा मिळाले. स्मॉल A21 इज कॅपिटल A22 -33 नंतर A22 इज कॅपिटल A22 त्याची व्हॅल्यू मिळाली -72 नंतर A23 इज कॅपिटल A23 15 त्याची व्हॅल्यू मिळाली. थर्ड रोजचे एलिमेंट A31 इज कॅपिटल A31 त्याची व्हॅल्यू मिळाली 12 A32 इज कॅपिटल A32 त्याची व्हॅल्यू मिळाली 2. थर्ड A33 इज कॅपिटल A33 त्याची व्हॅल्यू मिळाली -2. हे 9 एलिमेंट काढून घेतलेत आपण या टाईपचे एक्झाम्पल्स सोडवलेत. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो मॅट्रिक्स कॅपिटल AIJ फर्स्ट रोजचे एलिमेंट सेकंड रोजचे एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट लिहून झालंय. त्याच्यावरून काढायचा ॲडजॉइंट ऑफ A. ॲडजॉइंट ऑफ A कसा काढणार जो काही कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे हा AIJ त्याचा ट्रान्सपोज तेच लिहिलं मी. फर्स्ट जो काही रो आहे त्याला कॉलममध्ये लिहिलं सेकंड त्याला कॉलममध्ये थर्ड त्याला कॉलममध्ये त्याच्यावरून आपल्याला हा मिळाला ॲडजॉइंट ऑफ A. मग ॲडजॉइंट काढून घेतला म्हणजे इन्व्हर्स काढण्यासाठी सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत त्यामुळे फॉर्म्युलेला देअरफॉर A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय 114 नंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू ॲज इट इज पुटअप केली त्या फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर नेक्स्ट प्री मल्टिप्लाय AX इज इक्वल टू B बाय A इन्व्हर्स म्हणजे AX इज इक्वल टू B जे काही इक्वेशन आहे त्याला प्री मल्टिप्लाय कशाने करणार A इन्व्हर्सने मल्टिप्लाय करणार. प्री म्हणजे आधी त्या इक्वेशनला A इन्व्हर्स AX इज इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B A इन्व्हर्स इंटू A आणि मॅट्रिक्स रिझन देऊ शकतो आपण A इन्व्हर्स इंटू A इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याच्यावरून व्हॅल्यू I इंटू X इज इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केले तर त्याच मॅट्रिक्सची व्हॅल्यू येते X इज इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B. त्याच्यावरून व्हॅल्यू पुटअप करूया X इज इक्वल टू A इन्व्हर्स या मॅट्रिक्सची व्हॅल्यू नंतर 1 डिवाइड बाय 114 परत त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नंतर B म्हणजे कॉन्स्टंट 2 1 1 नंतर बघा X कॅपिटल X म्हणजे काय असणार आहे व्हेरिएबल X Y Z 1 डिवाइड बाय 114 ॲज इट इज ठेवलं. दोन मॅट्रिक्स आहेत दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पहिला मॅट्रिक्स रो ठेवायचा आणि दुसरा कॉलम म्हणजे हा फर्स्ट R1नी
या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 39 इंटू 2 78 मायनस 33 इंटू 1 मायनस 33 12 इंटू 1 प्लस 12. फर्स्टने झालं, सेकंडने मल्टिप्लाय करा. 54 इंटू 2 108 मायनस 72 इंटू 1 मायनस 72 प्लस 2 इंटू 1 2. सेकंड रोनी मल्टिप्लाय करून झाले थर्ड. 3 इंटू 2 6 प्लस 15 इंटू 1 15 मायनस 2 इंटू 1 मायनस 2. ही व्हॅल्यू 1 डिवाइड बाय ॲज इट इज ठेवायची. नंतर कॅल्क्युलेशन करा. 57 38 19 मिळाली. परत 1 डिवाइड बाय 1 14 आतमध्ये घेऊन जा. एक्स वाय झेड ॲज इट इज राहील. त्याच्यावरून बघा 1 डिवाइड बाय व्हॅल्यू केल्यानंतर एक्स वाय झेडची व्हॅल्यू मिळेल 1/2 1 डिवाइड बाय 3 1 डिवाइड बाय 6. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस म्हणजे इक्वेटिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर. त्याच्यावरून व्हॅल्यू मिळाले एक्स इज इक्वल टू 1/2 वाय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 आणि झेड इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 6. आता या व्हॅल्यू बरोबर आहेत का नाही हे आपल्याला पण करता येतं. कसं चेक करणार या व्हॅल्यू बरोबर आहेत की नाही? आपल्याला जे काय आपल्याला इक्वेशन होतं, पहिलं इक्वेशन किंवा दुसरं किंवा तिसऱ्या कुठल्या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं. तर पहिलं इक्वेशन बघूया आपण. आपल्याकडे होतं एक्स प्लस वाय प्लस 7z इज इक्वल टू 2. हे इक्वेशन होतं पहिलं. LHSमध्ये ही व्हॅल्यू पुटअप करायची. RHS मिळालं पाहिजे. एक्स इज इक्वल टू 1/2 प्लस वाय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3 आणि झेड इज इक्वल टू 7 इंटू 1 डिवाइड बाय 6. त्याच्यानंतर बघा आता 7 इंटू 1 डिवाइड बाय 6 आहे म्हणजे इथं 6 डिवाइड बाय 6 यायला पाहिजे. आता इथं 6 आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायला? 2 आहे 3ने. इथं 3 आहे. इथं 6 आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायला? 2ने. प्लस इथं 6 आहे 7 इज इक्वल टू 7 प्लस 2 प्लस 3 12 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 2. LHS घेतलेली हीच मिळाली आपल्याला RHS. सॅटिस्फाय होते म्हणजे आपल्या व्हॅल्यू बरोबर आहेत. त्याच मेथडने तुम्ही सेकंड किंवा थर्ड इक्वेशनमध्ये पण पुटअप करू शकता. ठीक आहे, थांबूयात आपण. थँक्यू.